11 फेब्रुवारी रोजी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टी गावठी दारूचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेशित केल्यानुसार विभागीय उपायुक्त नाशिक विभाग उषा वर्मा व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक SV गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग व सहकारी स्टाफसह संत गाडगे महाराज कुष्ठधाम शिशुविहार छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक या ठिकाणी दारूबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपी इसम कैलास विनायक पाटील याच्या ताब्यातून 440 लिटर हातभट्टी गावठी दारू व इतर साहित्य असा ₹22,400 किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे। सदर ठिकाणी मिळून आलेला आरोपी कैलास विनायक पाटील यास ताब्यात घेण्यात आले आहे। सदर कारवाई निरीक्षक योगेश सावखेडकर, दुय्यम निरीक्षक प्रवीण देशमुख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक MB पंडित, जवान सर्वश्री वीरेंद्र वाघ, महेंद्र बोरसे, विजय पवार, राहुल जगताप, मंगलसिंग जाधव, महिला जवान सुनीता महाजन यांनी यशस्वीरित्या पार पाडली। गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक योगेश सावखेडकर हे करत आहेत। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज नाशिक।